मुंबईतील जुन्या आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला असून बॉम्बे हायकोर्ट नियुक्त समितीच्या अहवालामुळे पुनर्विकास व्यवस्थेतील अनेक त्रुटींवर प्रकाश पडला आहे. अहवालानुसार मुंबईत हजारो जीर्ण आणि धोकादायक इमारतींमध्ये अजूनही लाखो नागरिक राहत असून अनेक इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. इतक्या गंभीर परिस्थितीत मोठी जीवितहानी झाली नाही हीच आश्चर्याची बाब असल्याचे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. त्यामुळे मुंबईतील जुन्या इमारतींचा प्रश्न केवळ बांधकामाचा नसून सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित गंभीर नागरी प्रश्न बनला आहे. अहवालात पुनर्विकास प्रक्रियेतील संथ गती ही सर्वात मोठी समस्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक इमारती वर्षानुवर्षे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत अडकून पडल्या आहेत. न्यायालयीन वाद, मालक आणि भाडेकरूंमधील मतभेद, विकासकांकडून होणारा विलंब, प्रशासकीय परवानग्यांमधील अडथळे आणि निर्णय प्रक्रियेतील अकार्यक्षमता यामुळे प्रकल्प रखडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही ठिकाणी भ्रष्टाचार आणि दुर्लक्षामुळे रहिवाशांना धोकादायक परिस्थितीत राहण्यास भाग पाडले जात असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. पुनर्विकास प्रक्रियेत ट्रान्झिट निवासाचा प्रश्नही गंभीर ठरत आहे. धोकादायक इमारती रिकाम्या करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी पुरेशी तात्पुरती घरे उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे अनेक रहिवासी जीव धोक्यात घालून जुन्याच इमारतींमध्ये राहण्यास मजबूर आहेत. समितीच्या पाहणी दरम्यान एका धोकादायक इमारतीमधून मोठा सिमेंट ब्लॉक कोसळल्याची घटना घडल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधिक स्पष्ट झाले आहे. काही मिनिटांचा फरक पडला असता मोठी दुर्घटना घडू शकली असती असेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. समितीने म्हाडा कायद्यात सुधारणा, पुनर्विकास प्रक्रियेतील अडथळे कमी करणे आणि प्रशासकीय मंजुरी प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या शिफारसी केल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी नियमित स्ट्रक्चरल ऑडिट, इमारतीचा दर्जा आणि पुनर्विकासाशी संबंधित कायदेशीर कागदपत्रांबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. वाढती लोकसंख्या, मर्यादित जागा आणि रखडलेले प्रकल्प यामुळे भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासन, विकासक आणि रहिवासी यांनी समन्वयाने काम करून सुरक्षित आणि जलद पुनर्विकासासाठी ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित होत आहे.